तर संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तुची सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेनो कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नाम म्हणे गाय, दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि. समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयाचा जनी जन्म, नामार्थ झाला. जयाने सदाबास, नामात केला. जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ते, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. मस्तक पायावरिया वारकरी संताच्या, वारकरी संताच्या या वारकरी संताच्या. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता, या विश्वातील एक अधिकार संपन्न संत कमी करायको. संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. काका, कोणत्या संतांचा अधिकार सांगावा, कोणत्या संताची उंची सांगावी, या महाराष्ट्राच्या मातीला संतांनी दिलेले योगदान कोणत्या शब्दात सांगावे हो? ऐका, ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आठवतात, शांती म्हटलं की पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात, भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय, वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय. ह्यातल्या प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे, प्रत्येकाचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे. त्या देवगिरीच्या साम्राज्यावर राजा रामदेवराय, राजा कृष्णदेवराय हे बहुतेक शेवटचे राजे झाले आणि त्या राजांनंतर या महाराष्ट्राच्या मातीत 12व्या शतकामध्ये प्रचंड मोठी संकट उभा राहिली. तुमच्या माझ्या सारख्यांच्या घरात रामायण महाभारतासारखे ग्रंथ सापडले तर तुमचा माझा शिरच्छेद केला जाऊ लागला. अशा काळात काही लोकांनी हे ग्रंथ मुखोद्गत केले. मुखोद्गत करून ते पुन्हा पुनरावृत्ती करून तथा पुनर्लिखित करून तुमच्या माझ्या हातात दिले. त्यावेळी सकल महाराष्ट्राला तथा सकल हिंदुस्थानाला देव, देश, धर्म या तिन्ही गोष्टी समजावून सांगणारा एखादा संप्रदाय गरजेचा होता, तेव्हा किंवा एखादा महापुरुष जन्माला येणं गरजेचं होतं. पण बहुतेक संत बुवा कुणाला वेळ आहे समाजसेवा करायला? माझीच गाडी, माझीच माडीन, माझ्याच बायकोची गोलगोल साडी एवढ्यापुरती जगणारी तुम्ही आम्ही माणसं. त्यावेळी विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रखमाई माता या दोघांच्या पोटी एक रत्न जन्माला आलं. एक का बरं म्हणता बुवा, 4 रत्न जन्माला आली. निवृत्ती दादा, ज्ञानोबा, सोपान काका आणि आदिमाया, आदिशक्ती, मुक्ताई या 4 लेकरांपैकी ज्ञानोबांनी सकल वारकरी संप्रदायाचा पाया रचला. ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले देवालया. नशीब तुमचं आमचं असं आहे, आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबांच्या नंतर जन्माला आलो आणि महाराष्ट्रात जन्माला आलो. बहुतेक ज्ञानोबांच्या आधी जन्माला आला असतो तर ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांना स्पर्श करण्याचा अधिकार आपल्या बोटांना मिळाला नसतो. कदाचित ते पावित्र्य तुमच्या माझ्या बोटाला मिळालं नसतं. ज्ञानोबांच्या अगोदर जन्माला आलो असतो तर ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली नसती. तुकोबांच्या अगोदर जन्माला आलो असतो तर गाथा वाचायला मिळाली नसती. बहुतेक त्यांचे उपकार माझ्यासारख्या निर्बुद्धानं सांगण्यापेक्षा पाठीमागल्या काही दिवसापूर्वी आळंदीला सगळी मंदिर समिती एकत्र आली आणि सगळ्या मंदिर समितीने असं ठरवलं, म्हणले ज्ञानोबांच्या जन्माला 750 वर्ष पूर्ण होत आहेत. श्रीनिवास बुवा, सगळ्यांनी मिळून असा एकमताने ठराव केला, म्हणे असं करूया, ज्ञानोबांच्या जन्माला जर 750 वर्ष पूर्ण होत आहेत तर 750 वर्ष पूर्ण होत आहेत, या बदल्यात आपण ज्ञानोबांच्या उपकारातून उतराई होण्याचा थोडासा प्रयत्न करू. बर, काय केल्यावर आपण ज्ञानोबांच्या उपकारातून उतराई होऊ? सोपं बोलू शीतल दादा, एकांतात असताना लक्षात येतं, काही केलं तरी आता ज्ञानोबांचे उपकार पिटायचे नाहीत गड्या. माझा स्वतःचा अनुभव असा आहे, लायकीपेक्षा जास्त देतात त्यांना ज्ञानोबा तुकोबा म्हणा. जे तुमच्या लायकीपेक्षा तुम्हाला जास्त देतात त्यांना ज्ञानोबा तुकोबा म्हणा. पण सगळी मंदिर समिती एकत्र आली आणि त्यांनी ठराव केला, म्हणे असं करू, आपण ज्ञानोबांच्या मंदिराला सोन्याचा कळस बसवू. बरं, सर्वानुमते ठरलं. किती किलो वजनाचा बसवायचा? तुम्ही ताट बसा, तुम्हाला प्रश्न आहे. नाही, अगोदर सांगून ठेवलं. किती किलो वजनाचा बसवायचा? तेव्हा सर्वानुमते असं ठरलं, म्हणजे आपण असं करू, ज्ञानोबांच्या मंदिराला 11 किलो सोन्याचा कळस बसू. आता बोला थोडं. त्यावेळी सोनं 1,00,000 रुपये तोळा होतं. जर 1,00,000 रुपये तोळा सोनं असेल, एका तोळ्याला 1,00,000 रुपये, तर 11 किलो सोन्यासाठी किती रुपये? बोला, 1,500 आल्या तर अजून त्याला आठवडा झाला नाही. बोला बोला, मोकळं बोला, निवांत बोला, आनंदाने. हा, मी थोडी मदत करू का? मी तुमचा भाऊ आहे, त्याला काय, थोडी मदत करतो. एका तोळ्याला 1,00,000 रुपये, याचा अर्थ 10 तोळ्याला 10,00,000 रुपये. हाय, जमलंय. एका तोळ्याला 1,00,000, 10. आपल्याला विश्वानाचं एवढं लय हिशोब येत नाही का? कशाला त्याच्या वाटायला गेलो का तर ठेवायलाच, आणायला तर अलीकडच्या काळात जाणच जात नाही. त्याच्यामुळं
त्याचा हिशोबच लय ध्यानात येत नाहीत. एका तोळ्याला 1,00,000 रुपये, 10 तोळ्याला 10,00,000 रुपये, एका किलोला 1,00,00,000 रुपये लागणार होते. आता सोपं झालंय बघा. एका किलोला 1,00,00,000, 11 किलोला 11,00,00,000 रुपये लागणार होते. मग 11,00,00,000 रुपये मोरे साहेब सगळ्यांनी विनंती केली आणि सगळ्यांनी असं ठरवलं, म्हणजे असं करू, ज्ञानोबरायांच्या मंदिराला कळस बसवायचा आहे. त्याच्यासाठी ज्यांचं ज्यांचं ज्ञानोबरायांवर प्रेम आहे त्यांनी 11,00,00,000 रुपये वर्गणी गोळा करण्यासाठी मदत करा. पण अडचण झाली अशी, भली मोठी पंचायत झाली मंदिर समितीची. त्यांना गोळा करायचे होते 11,00,00,000 रुपये, पण अडचण अशी झाली, एकाच माणसाने नावे 11,00,00,000 रुपये वर्गणी दिली. काका केवढ्या अडचण हो, अख्ख्या महाराष्ट्र, म्हणजे अशी अडचण प्रत्येक सप्ताह करणाऱ्याच्या वाट्याला यावं अशी माझी इच्छा आहे. नाही नाही, तशी 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 मंदिर समितीची अडचणच झाली हो. त्यांना 11,00,00,000 रुपये जमा करायचे होते आणि एकाच माणसाने 11,00,00,000 रुपये दिले. मला अजून एक वाक्य जबाबदारीनं बोलायचंय. एकाने दिले ह्याचं मला जास्त कौतुक वाटलं नाही, मग नावे दिली ह्याचं जरा जास्त कौतुक वाटलं. अहो 11 रुपये सप्त्याला दिलं तर 11 वेळा पुकारायला होतंय माणूस. आमचं नाव आलं नाही म्हणली. नाही नाही, मग पुकारला होतो मी. मी घरी गेलो तेव्हा आमच्या घरची म्हणली सगळ्याची नाव आले, आपलं नाव आलं नाही. मग तुम्ही 11 रुपये डापलं कुणा आणतो म्हणले. आमच्या घरच्यांना ऐकू जावं म्हणून एक बार पुकारा. तसं पुकारणाराच्या ध्यानात येतं, त्याला म्हणावं 11 रुपये तर आधी तुझी 6 माणसं जीवन गेली म्हणून. पण ते तसं 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 पुकारणाराला म्हणता येत नाही. बहुतेक तसं पुकारणाराला म्हणता येत नाहीत. पुकारणाऱ्याच्या बऱ्याच अडचणी असतात. थोडं माझ्या अनुभवातून मी एक वाक्य बोलू का? ज्याला ज्ञान आहे त्यांनी पुकारायला नाही आलं तरी चालेल. ज्याला ज्ञान आहे त्यांनी पुकारायला नाही आलं तरी चालेल. ज्याला सहन होतं त्यांनी पुकारायला यायचं. ज्याला सहन होतं आणि ते पुकारलं म्हणजे लय गाव आपलं कौतुक करल ह्या बोहळ्यापेक्षा अजिबात राहू नका. मी आणखी एक वाक्य बोलतो. एवढा मोठा सोहळा करायचा आहे, गावाने स्तुती करावी किंवा गावाने चांगलं म्हणावं म्हणून हा सोहळा नाहीच, माझ्या देवाने मला चांगलं म्हणावं ह्या शुद्ध हेतून असे कार्यक्रम केले जातात. ज्ञानोबरायांच्या मंदिराला 11 किलो सोन्याचा कळस बसवायचा ठरला, पण एकाच माणसाने 11,00,00,000 रुपये वर्गणी दिली आणि मग मात्र मंदिर समितीला निर्णय बदलावा लागला. 15 ऑगस्ट दिवशी माझ्या ज्ञानोबरायांच्या मंदिराला तब्बल 25 किलो सोन्याचा कळस बसला. पण माझ्यासारख्याला आजही काका प्रामाणिकपणे असं वाटतं, आळंदीत गेल्यानंतर माझ्या माऊलींची उंची बघण्यासाठी आम्हाला आजही मंदिरावरचा सोन्याचा कळस बघावा लागत नाही. माऊलींच्या अंगणात असणारं पवित्र सुवर्ण पिंपळाचं झाडच माझ्या ज्ञानोबांची उंची सांगतं. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. आणि त्या काळात बघितला नसेल माऊलींनी मस्तकावर हात ठेवल्यानंतर रेडा बोललेला. एखाद्याला त्या काळातल्या रेड्यावर विश्वास नसेल तर आज आमच्यासारखे रेडे बोलतात. ही सुद्धा ज्ञानोबांचीच कृपा आहे. ही सुद्धा ज्ञानोबांचीच कृपा आहे. ज्ञानोबा, शांती नाथ बाबा, वैराग्य माझे जगद्गुरु तुकोबा आणि भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय. भक्त शिरोमणी नामदेवराय, त्या नामदेवरायांचा 4 चरणाचा अतिशय सहज साधा सोपा संतांचं वर्णन करणारा, संतांची अनुभूती सांगणारा, संतांची उंची सांगणारा, संतांची ओळख सांगणारा, संत संगतीचं महत्व पटवून देणारा अतिशय गोड अभंग आहे, ज्यामध्ये नामदेवराय बोलताना अतिशय सहज साधं सोपं बोलले. नामदेवरायांच्या मुखातली भाषा आहे, जसं माझ्या बुद्धीला वाटेल तसं मांडण्याचा प्रयत्न करतो. बहुतेक फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाला भारवाही, किंवा करीतो कवित्व म्हणाल ते कोणी नव्हे माझे वाणी पदरीची, माझ्या युक्तीचा नव्या प्रकार. मज विश्वंभर बोलवतो, जसं हा विश्वंभर बोलवेल त्यानुसार तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. बहुतेक नामदेवरायांच्या मुखातली भाषा अशा आहे. नामदेवराय सांगतात, संत संगतीचे काय सांगू सुख. काय सांगू ही अवस्था 2 वेळा होऊ शकते. ऐका देव बाप्पा, सांगण्यासारखं बरंच असलं तरी माणूस म्हणतं काय सांगू, आणि सांगण्यासारखं काहीच नसलं तरी माणूस म्हणतं काय सांगू. जे एखाद्या गोष्टीचं वर्णन करताच येत नाही तेव्हा माणूस म्हणतं काय सांगू, आणि एखादी गोष्ट वर्णन करण्यासारखीच नसते मग म्हणतं ते काय सांगू. एक 5 मिनिटं फक्त मला वेळ द्या, मी यांच्याशी बोलतो. कारण मला एवढा मुद्दा अगोदर ह्यांना पटवून द्यायचा आहे, मग मी तुमच्याशी बोलेन. आपल्याला एक मुद्दा पटवून घ्यायचा, थोडं ताट बसा आणि नीट ऐका बारकाईनं. माझा मुद्दा असा आहे, सांगण्यासारखं काहीच नसलं तरी काय सांगू, सांगण्यासारखं बरंच असलं तरी काय सांगू. बहुतेक झालं असं
मालनताईच्या लेकाचं लग्न झालं. त्यांच्याकडे बघू नका, मी कथेतल्या सांगतोय. मालनताईच्या लेकाचं लग्न झालं आणि मालनताईच्या लेका बघू नका तर मालनताईच्या लेकाचं लग्न झालं आणि मालनताईच्या लेकाचं लग्न झालं. शेजारी नालीन तर तुम्ही नाव घ्या का, म्हणजे माझा एक अनुभव असा आहे, कीर्तनात बसलेल्या एखाद्या महिलेचं चुकून नाव आलं तर सगळ्याजण तिच्याकडे बघतात. त्याच्यामुळे ओळखू येतं मालनताई कुठे बसले ते, असा अंदाज येतो. पण हे काय घेतलं नाही. मालनताईच्या लेखाचं लग्न झालं, लेखाचं लग्न झाल्यावर शेजारीन दावत आली. शेजारीन म्हणे 8 दिवस झालं लेखाचं लगीन झालं, आम्ही 8 दिवस झालं लांबणं बघतोय, पण नुसतं तुम्ही आम्हाला तुमचं सोन्याचं तोंड सुद्धा बघून दिलं नाही. आम्ही काय तुमच्या घरी भांडणं लावा येतोय का, आम्ही काय तुमच्या सोनं काय वाईट वक्त शिकवतोय का, आणि काय गरज आहे आमची तरी तसं शिकवायची. पण असं नसतं जोडानं, माणसाने एकामेकाच्यात आलं गेलं तर पुरींच्या वळी किंवा त्या नाही तर आड्याल्या पुरी एकामेकीच्यात येत नाही, त्या जात नाही. त्या जुन्या काळामध्ये पीठ उसणं न्यायला यायच्या, शेंगदाणं उसणं न्यायला यायच्या, साखर उसणी न्यायला यायच्या. आता द्वाडा ती उसणं बुडलं जळलं, त्याचा जाळ झाला. त्याच्यामुळे माणूस हो का घरात मोबाईल बघत बसते, पण एकामेकीच्यात आता माणूस जाईना. त्याच्यामुळे माझ्या जीवाला वाटलं 8 दिवस झाला मी ध्यान देते, कसली असेल पोरगी, कसली असेल पोरगी, पण तुम्ही काय दिसून दिले नाही द्वाडानो. बाकी सगळं राहू द्या, एवढंच सांगा नवीन आलेली सुनबाई नेमकी हाय कशी. आता त्याचा एक छोटासा नियम असा राहतो विशाल बुवा, त्याचा एक छोटासा नियम असा राहतो. ती म्हणे नवीन आलेली सुनबाई हो का, म्हणले लोकाचं लेकरू आपल्या घरी नांदाय आलंय. मालनताई सांगायला लोकांचं लेकरू आपल्या घरी नांदाय आलं, येते हो का, आड्याल्या पोरींना लय वाईट म्हणून चालत बी नाही, आड्याला ऐकून बी घेत नाही, नाही गळायची नाही, ऐकूनच घेत नाही ते. त्याच्या परस मी ठरवलंय कसं का असं नाही का, आपल्याला तिच्याच हातची भाकरी गिळायची, त्यापेक्षा तिला वाईट वक्त म्हणायला नको, तिला नावं ठेवायला नको, निवळ बी काय वाईट वक्त नाही हो का. ती जेव्हा आपण नांदाय आलो तेव्हा आपल्याला तरी कुठं भाकरी येत होती, ती नांदाय आली नाही येत तिला भाकरी. परवा दिवशी चपात्याला बसवली, चपात्याला टायमाला 2-4 देशाचं नकाश तिने काढून दाखवलं. पण आपल्याला तसं म्हणा येते का, मी तिला शिकवलं बाय जवळ, ती मालनताई सांगत होते, म्हणले जर मी तिला शिकवलं बाय जवळ चपाती गोल येत नाही का नाही तर काय करायचं, असं पळपट भरून लाटायची, त्याच्यावर पित्री पालती घालायची, कडकड कापून घ्यायची. म्हणली असं म्हणले मी शिकवलंय तिला. तसं काय म्हणजे हो का, आपल्याला कुठे येत होतं तेव्हा आपल्याला आपल्या सासून शिकवलं, आपण बी तसंच शिकवायचं. निवळ काही येडं नाही हो का. हातावर पाणी ही पडोस्तोर चुटू भांडी ही उचलून ठेवतोय. परवा दिवशी अवकाळी पाऊस आला तर गेलो गडबडीने, कपडे ही काढून आणली, गाड्या घालता. अजून काय हो का, चांगली आहे, एवढी चांगली आहे, एवढी चांगली आहे, एवढी चांगली आहे. तिच्या बदली मी तुम्हाला नेमकं म्हणजे आता तिला किती सांगून काय सांगू असं झालं. सांगण्यासारखं बरंच होतं म्हणून म्हणली काय सांगू. आता बहुतेक काय सांगू असं म्हणली खरी, पण त्याचा एक छोटा नियम विशाल बुवा मी मगाशी तुम्हाला सांगायला निघालो होतो काका. बहुतेक त्याचा एक नियम असा आहे, बहुतेक त्यांचा नियम असा आहे, कुठलीच मांजर आल्याला लगेच झडप घालत नाही गळ्याचे. आधी 4-8 दिवस ती अंदाज घेते घरदाराचा, आणि अंदाज घेण्यासाठी तिने तिच्याबरोबर एक संगोली, काय म्हणता तुम्ही, संगोली का पाठराखीन काय असेल ते तुमची मीटिंग घेऊन ठरवा काय असेल. पण संगोली म्हणतात किंवा पाठराखीन म्हणतात. तिने जी संगोली आणली होती तिला तिने 8व्या दिवशी सांगितले, म्हणली तू गेली तरी चालती, ह्या घराचा मी अख्ख्या घराचा चाकाचवाळा घेतलाय, ह्या घरात काही अडचण नाही, मला त्रास दिला असं मला काय काय वाटत नाही. सासरा निवळ माझ्या बापावाने, दीर निवळ माझ्या भावावाने, हाय एक फटाकडी नंद पण जायला नांदायला ती काय राहत असते काय नवा. आणि काय काळजी करू नको, आमच्या आईला गेल्यावर सांग म्हणा नवरा निवळ तिच्या म्हणा प्रमाण आहे का त्यातलं, म्हणा तुम्ही. हा पाठ आहे तुमचं सगळ्यांचं, नवरा निवळ तिच्या मुठीत आहे, अख्ख्या घरात मला त्रास करल असं एकच. हा जमलंय का, अख्ख्या घरात मला त्रास करल असं एकच माणूस आहे, ती म्हणजे माझी सासू. पण मी त्याच्यावर सुद्धा आयडिया काढली. जुन्या काळातल्या सुना सासवांना आत्या म्हणायच्या, त्याच्यामुळं म्हाताऱ्यात जाच करायच्या. मी आमच्या डंगराला आत्या म्हणणारच नाही, कसं का असं. मी हाक मारतानाच तिला आई म्हणून हाक मारणार. पण त्याची अडचण अशी झाली, जसं सुननी सासूला आई म्हणून हाक मारली तसं सकाळचा स्वयंपाक आईकडं, सकाळची भांडी आईकडं, सकाळचं धुणं आईकडं, हायती ती 2 लेकरं आईच सांभाळती. म्हातारी परवा दिवशी कतेवनं माघारी गेली, भांडाई उठली, म्हणली की एवढी चांगली कथा झाली, एवढी माणसं हरकली होते, पण माझ्या जीवाला करमलं नाही न. म्हातार म्हण काय झालं, काय काय मी एकटीने म्हणून करायचं, आलं गेलं म्या करायचं, शेरड करड म्या सांभाळायची, दारातली 2 गिधाड आहे ती म्या सांभाळायची, कारटी म्या सांभाळायची. बाई नुसती हाताला सुद्धा काम लागून देणं आणि कामाला सुद्धा हात लाविना. काय म्या तरी करायचं, शेरड करड म्या आले गेले म्या गिधाड
मॅच सांभाळायची ती ती मी एकटे काय काय सांभाळू. म्हातारं म्हणलं सप्तावस्तर तोंड सांभाळ. बाकीची तपली ती सांभाळतेली, पण असं करू नको, सप्तावस्तर फक्त तोंड सांभाळ म्हणली ती. शेवट तिने तपलं घोटलं घोटलं. काय झालं कोणास ठाऊक. त्या वर्षी मालनताई दिंडीत दिसली काका. कवाच नाही जाणारी मालनताई दिंडीत. बरं दरवर्षी जाणाऱ्या माणसाला नवीन, बरं जाणाऱ्याला काय दिंडीत नवीन माणूस लगेच ओळखू येतो. हा सगळ्यात सोपं, जे लय लाजल्यावाने वागतोय समजायचं नवीन आहे. त्याला काय असतं, दिंडीत नवीन माणूस असं ती चाकाच वेळा घेत झालं तर ती दरवर्षी कवाच दिंडीला नाही. त्या दिवशी मालनताई टकोऱ्यावर तुळस आणि त्या वर्षी मालनताई दिंडीला गेली. म्हणजे दरवर्षी जाणारी माणसं त्यांना लांब मालनताई दिसली. कोण आहे? अशा बाया एकामेकीला विचारत होत्या कोण आहे म्हणून. ती एक जण म्हणली मालन नसला हो म्हणली मालनताई दिंडीला येते बाई. दारात सप्ता तर घरात कधी कीर्तनाला आले नाही. मला एखादा तिच्या घराभोवती टरपाल गावते ती शेंगाच्या. तुम्ही का म्हणून हसताय? पांढरी लिंब आठवली आणला बर का. त्याला तुमची तुम्ही जबाबदार आहे. त्याचा काय म्हणली मालनताई दिसतंय दोडा कोणतरी राहून नसल म्हणली. मग जवळ गेली, जवळ जाऊन बघितलं तर खऱ्यानीच मालनताई. मग मालनताईला विचारलं मालनताई तुम्ही इकडं? मालनताई म्हणली हो का तुम्ही विचारू नाही सांगू नाही. मी बोलायला लागले की म्हणायचं बाया गवाय बाया गवाय बाया गवाय म्हणून आज तर मी माझ्या जा केला. पण कुणाला बोलायचं कुणाला सांगायचं. एखाद दिवशी वाटत मरून जावं, पण या लेकरा बाळांसाठी अमर इंदिरा गांधी मिली देश चाललाय तुझ्या अजून काय नाडायचं. या लेकरा बाळांसाठी व पुन्हा ध्यानात येतं आपण मेलो म्हणजे काय आपल्या मड्यावर बांधून द्यायचं सगळं. पण तुम्हाला सांगते खऱ्याने आता मला गडबडीन पुढे जाऊ द्या. दिंडीतली माणसं पुढे गेली. बाई एवढी वाईट एवढी वाईट एवढी वाईट तिच्या बदली मी तुम्हाला नेमकं हवा आता ऐका. सांगण्यासारखं काहीच नव्हतं. काय सांगू? सांगण्यासारखं बरंच आहे. काय सांगू? नामदेवराया संतांबद्दल तुम्ही संत संगतीचे काय सांगू सुख म्हणता. मग ते सांगण्यासारखं नाही म्हणून काय सांगू म्हणता का? सांगण्याला बरेच पर्याय प्राप्त आहेत म्हणून काय सांगू म्हणता. नामदेवराय सांगतात त्या संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी ठरते. माझ्या वाणीची तेवढी उंची पोहोचत नाही. बहुतेक नामदेवरायांची ती परंपरा तथा तीच वाणी तंतोतंत तुकोबांनी झेलली. आणि तुकोबांना जेव्हा विचारलं होतं बुवा संतांचे उपकार सांगता का, तेव्हा बुवा सुद्धा काय सांगूच म्हणले. काय सांगू आता संतांचे उपकार. 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 काय
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा संत संगतीचे काय सांगू सुख काय सांगू म्हणू नका नामदेवराय एखाद्याचं सुख सांगा किंवा एखादं सुख सांगा. तेव्हा नामदेवरायांनी सुख सांगितलं आपण अपारिखे नाही तेथे. साधूच्या दरबारात संतांच्या दरबारात कोणी आपला नाही कोणी परखा नाही. ज्ञानोबा ज्याप्रमाणे एके ठिकाणी वर्णन करतात जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकेची सावली वृक्ष दे जैसा. झाड ज्याप्रमाणे घाव घालणारालाही सावलीच देतं आणि पाणी घालणारालाही सावलीच देतं. संत त्याप्रमाणे एखादा चांगला आला सावलीच देतात आणि चुकून एखादा हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती या न्यायानं एखादा विषयी आला आसक्त आला दुराचारी आला त्याच्यावर जरी संत कृपा झाली तरी त्याचा उद्धार होऊ शकतो. बहुतेक त्यांच्याजवळ असणाऱ्या सुखाची सगळ्यात मोठी उंची काय असेल तर आपणा पारिखे नाही तेथे त्यांच्या मनात आपपर भाव नाही. संतांच्या मनात कोणी आपपर भाव नसल्या कारणे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना. कलियुगी बाळा अगदी बरं काही नाही. व्याकरण शास्त्राचा नियम असा आहे एकच शब्द द्वंदा उच्चारला गेला की तिथं दुरुक्तीचा दोष लागतो. एकदा द्वंदा लिहिला गेला तरी दुरुक्तीचा दोष आहे. द्वंदा उच्चारला गेला तरी दुरुक्तीचा दोष आहे. मग दुरुक्तीला जर दोष लागत असेल टेबल शीटला जर पोलीस हाणत असतील तर चौघ बसल्यावर नाही म्हणजे दोष वाढलाच ना कमतरता झाली का दोषाची दोष वाढला ना उलट. मग दुरुक्तीला जर दोष लागत असेल तर आज नामदेवराय तीनदा म्हणतायत साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना. आता नामदेवरायांनी 3 वेळा शब्द वापरला बहुतेक दुरुक्तीचा दोष लागेल. तुकोबा एके ठिकाणी म्हणले देवस्वैरा 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 दिनांचा म्हणजे इथं 3दा शब्द वापरला इथं 3दा शब्द वापरला. अडचण अशी येते नामदेवरायांना कदाचित व्याकरण शास्त्राचे नियम ऐका संत साहित्यातल्या कुठल्याच अभंगाला तथा कुठल्याच साहित्याला कुठलाच नियम लावायचा नाही. कारण जगातले सगळे नियम ज्यांनी तयार केले तथा ज्यांच्यापासून तयार झाले ते संत साहित्य. आपल्यासारख्या निर्बुद्धाने 2 अभंग पाठ करायचे संत मध्ये माणसं म्हणतात बघा ती भिंत चाललीच असेल काय वेद गाथा पाण्यावर तरलीच असेल काय बरेच मोठमोठाले गडी म्हणले तुकोबा वैकुंठाला गेलेच. पण ते होतं असं माझं मत असं आहे संत साहित्य वाचताना तथा संत साहित्याचा अभ्यास करताना ऐका ए पोरांनो ताट उभं राहून ऐका रे. संत साहित्याचा अभ्यास करताना संतांच्या डोक्याला डोकं लावायचं नाही संतांच्या पायाला डोकं लावायचं. बहुतेक पायाला डोकं लावून अभ्यास केला की प्रत्येक गोष्टीवर विश्वास बसतो. पायाला डोकं लावून अभ्यास केला की त्यातला खरा भाव अंतकरणापर्यंत पोहोचतो. खरं तर जर दोषच म्हणायचं झालं तर हरिपाठाचा अक्कद्रोप दुरुक्तीच्या दोषात जाईल. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्या श्री गुरु सारिखा आस्था पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी या अभंगाचं शेवटचं चरण त्या ज्ञानोबा दुरुक्तीच्या दोषात लिहितात. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धारिलो गुरुकृपे. म्हणजे एक मुद्दा स्पष्ट झाला एक शब्द द्वंदा उच्चारला की दुरुक्तीचा दोष आहे. मग बुवा तरी नामदेवराय 3 वेळा साधू थोर जाना असं का म्हणतात. बहुतेक त्याचं कारण असं साधू थोर जाना काल 1 साधू थोर जाना आज 2 साधू थोर जाना उद्या 3 साधू काल थोर होते साधू आज थोर आहेत साधू उद्या थोर असतील. बहुतेक भूतकाळामध्ये साधू थोर आहेत वर्तमान काळामध्ये साधू थोर आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा साधूच थोर राहतील. कोणीतरी एका ठिकाणी असं म्हणतं कोटी करताना आमच्यातले बरेच कीर्तनकार सांगतात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत साधू थोर आहे किंवा मग लगेच त्याचं उत्तर देताना असंही म्हणतात बहुतेक जोपर्यंत साधू थोर आहे तोपर्यंत असं म्हणतात चंद्र सूर्य राहतील. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी आहा थांबा बुवा. बहुतेक कृत त्रेता द्वापार या 3 युगाचा विचार केला. कृत युगामध्ये देव थोर आहे त्रेता युगामध्ये देव थोर आहे द्वापार युगामध्ये देव थोर आहे. पण माफ कर पांडुरंगा कलियुगाचा जर विचार केला
तर तुझ्यापेक्षा आमचे ज्ञानोबा तुकोबा थोर आहेत. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. बुवा एवढं सांगितलं तर हेही सांगा, साधू ओळखायचा कसा? सोपी व्याख्या आहे साधू ओळखायची. त्याला काय लांब जावं लागत नाही. भगवी कपडे घातली आणि गळ्यात टप्पाड्या माळा घातल्या की त्याला साधू म्हणायचं. साधू वस्त्रावर ठरत नाही. साधू, अजून एक वाक्य आहे का? साधू कृतीवर ठरत नाही, साधू वृत्तीवर ठरतो. एखाद्याची कृती चांगली असू शकते पण वृत्ती नीच असू शकते. साधुत्वाच्या पंक्तीत बसत नाही. एखाद्याची कृती वेळ प्रसंगी वाईट असू शकते पण वृत्ती स्थिर असेल तर सजन कसा या शेजारी सुद्धा माझा जगाचा बाप मांस विकायला बसू शकतो. साधू ही पदवी नाही, साधू ही अवस्था आहे. ही अवस्था आहे, ही अवस्था आहे. आणि नुसतं भगवं कपड हे जर त्याचं निशाण असतं तर भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंत. आणि जमला एवढे सगळेजण थोडं ताट बसू नाही का? साधू होणं अवघड सोपं ज्याच्या त्याच्या परीनं जो तो ठरवू शकतो. फक्त मला एवढं कळतं, तहानलेल्याला पाणी देतो साधू म्हणा, भुकेल्याला अन्न देतो साधू म्हणा, गरजवंताची गरज पूर्ण करतो साधू म्हणा, अडचणीत असणाराला अडचणीतून बाहेर काढतो साधू म्हणा. बहुतेक 100 एकराचा मालक आहे, दारात दारात करोडो रुपयाची गाडी उभी आहे आणि रात्री 12-12:30 वाजता त्या श्रीमंताचं कुणीतरी दार ठोठवलं. रात्रीची वेळ आहे आणि दार ठोठवलं गेलं. मालक मालक 12:30चा सुमार आहे. एवढ्या रात्री कोण आला असेल बरं? म्हणून पण आवाज ओळखीचा वाटला म्हणून तो श्रीमंत धावत दरवाजापर्यंत आला. दरवाजा उघडला. दारात शेजारचा गरीब माणूस उभा होता. त्याने असे हात जोडले होते आणि त्याने त्या मालकाकडे बघून विनंती केली, मालक माफ करा, एवढ्या रात्रीचं तुम्हाला उठवावं असा माझा हेतू नव्हता, एवढ्या रात्रीचं तुम्हाला हाक मारावं असं मला वाटत नव्हतं, पण अडचण एक झाली मालक. पोरगी आली बाळंतपणाला आणि पोरीच्या प्रचंड पोटात दुखतंय. माझ्याशी विनंती आहे, काही करा, एवढी वेळ फक्त या गरीबाची, एवढी वेळ फक्त या गरीबाची, एवढी वाईट वेळ तेवढी मारून न्या मालक. बारामती सारख्या शहरापर्यंत माझ्या पोरीला न्यावं अशी माझी इच्छा आहे. मला काही करा, मला काही करा, फक्त पोरगी माझी सुखरूप दवाखान्यात पोहोचवा. त्या मालकानं, त्या श्रीमंतानं 100 एकराच्या मालकानं विचार केला. ड्रायव्हरला फोन केला तर बहुतेक ड्रायव्हर यायला वेळ लागेल. ड्रायव्हरला फोन केला तर ड्रायव्हर यायला वेळ लागेल. रात्री 12-12:30च्या सुमाराला तो फोन उचलेलच की नाही याची खात्री देता येणार नाही. त्यापेक्षा 100 एकराच्या मालकानं स्वतःच्या अंगात सदरा घातला आणि 100 एकराचा मालक गाडी चालवायला बसला. त्या गरीबाची लेक गाडीत भरली. गाडी हा हा म्हणता बारामती सारख्या ठिकाणी गेली. मोठ्या हॉस्पिटल मध्ये मुलगी दाखल केली. 1 तास तो श्रीमंत माणूस थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा दारात उभा राहिला. त्याच्या मनातली भावना अशी आहे, जर समजा हे पेशंट पुढे न्यायला लावलं, जर चुकून हे पेशंट आणखी मोठ्या शहरात न्यायला लावलं तर हे गरीबडं एवढ्या रात्रीचं कुठं वाहन शोधल. आणि त्यापेक्षा भगवंतानं आपल्याला दिलंय ते फक्त बहुतेक आपल्यासाठी दिलं नसेल हो. तुम्हाला मिळालेले प्रत्येक यशात लोकांचा खूप मोठा सहभाग असतो, तथा लोकांचं खूप मोठं योगदान असतं. माणसाने किती मोठं व्हावं, पण ज्या भाकरीपासून मोठं झालो आणि ज्या मातीतून उभा राहिलो ती माती माणसाने कधी विसरू नये. बहुतेक त्याने विचार केला, जर ह्या गरीबडायला एवढ्या लांब न्यायचं म्हटलं तर तो एवढ्या रात्रीचं वाहन कुठं शोधणार. त्यापेक्षा तो 1 तासभर दारात उभा राहिला. ते गरीब माणूस, तो गरीबडा माणूस धावत आला आणि बाहेर आल्याबरोबर त्याने त्या श्रीमंताकडे बघितलं, पळत गेला, श्रीमंताच्या पायाला कडाडून मिठी मारली. आजपर्यंत कथा ऐकल्या, आजपर्यंत कीर्तन ऐकली, ह्या परिसरामध्ये फिरत असताना गुरुवर्य काळे बाबांच्या आशीर्वादानं संप्रदाय जपला, गळ्यातल्या माळेला प्रमाण मानलं. आजपर्यंत भोगलेल्या गरिबीला, आजपर्यंत भोगलेल्या प्रत्येक कष्टाला आज पूर्णविराम मिळाला. आजपर्यंत वाटायचं देव असतो का नाही कुणा असतो, पण मालक
तुमच्यामुळं आज एका गरीबाच्या पोरीचा जीव वाचलाय. माझ्यासाठी तुम्ही माझे पांडुरंग आहात, माझ्यासाठी तुम्ही माझा देव आहात, माझ्यासाठी तुम्ही माझे ज्ञानोबा आहात, माझ्यासाठी तुम्ही माझे तुकोबा आहात. तुमच्या एवढा मोठा साधू आजपर्यंत मी बघितला नाही. एखाद्याच्या गळ्यात माळ नसली आणि तो जरी समजा गरीबाला गरिबीत मदत करत असेल, अडचणीतून बाहेर काढत असेल, थोडं माफी मागून वाक्य वापरतो काका, त्याचे गळा माळ असो नसो, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथे ची जाणावा. सांगा नामदेवराया, संत म्हणू कुणाला ओळखू कस, इह लोकी तोची सर्वाभूती सम, जो सर्वांशी सारखा वागतो, श्रीमंत आल्यानंतर पाय घड्या टाकतो आणि गरीबाला दूर लोटतो, तो साधू नाही. बहुतेक तो संधी साधू असू शकतो. साधुत्व भेद करत नाही. मुक्ताबाई स्नान करत होत्या आणि मुक्ताबाई स्नान करत असताना चांगदेवरायांची नजर पडली आणि चांगदेवाने नजर खाली घातली म्हणून मुक्ताबाईनं चांगदेवाला शिव्या दिल्या. चांग्या एवढा मोठा विरक्त समजतो स्वतःला, 1400 वर्षाचं आयुष्य जगला. अरे जसे घराला कोपरे दिलेत तसे देहाला कोपरे दिलेत. या कोपऱ्यांची तुला का लाज वाटली? हे 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 समोर फिरणारा श्वान नग्न अवस्थेत फिरतो, जनावर नग्न अवस्थेत फिरतात, तो कावळा नग्न अवस्थेत बसलाय. त्या चिवताईला कुणी कापडं घातली नाहीत. त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्यातली त्यांच्यांना लाज वाटत नसेल, माझ्याकडे बघितल्यानंतर तुला लाज वाटते. हे तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं अपयश आहे. साधुत्व असं उसना आणता येत नाही हो. बेगडी करून ते असं अंगात हे साधुत्वाची ढोंग करता येतात, पण साधुत्व अंतकरणापासून मिळवता येत नाही. त्याच्यासाठी तेवढं तप, तेवढी तपस्विता, तेवढा त्याग करावा लागतो. आणि आजही असे महात्मे या महाराष्ट्रभर फिरतायत. बहुतेक माफी मागून बोलतो काका, त्यांनी केलेल्या तपश्चर्येचा आपल्यासारख्या ढोंग्यांना फायदा होतो. माझ्या पुरतं कदाचित बोलतो, ऐका ना. गरीबाला सुद्धा त्याच पायरीनं आणि श्रीमंताला सुद्धा त्याच पायरीनं वागवत असेल तर त्याला साधू म्हणा. एह लोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेनो कदा. नामदेवराया, बराच वेळ झाला तुम्ही साधुत्वाची वैशिष्ट्य सांगताय. त्यापेक्षा असं करता का, आम्ही बेलवाडीतली माणसं, आम्हाला एखादा दृष्टांत सांगितला तर लगेच कळेल. दृष्टांत म्हणण्यापेक्षा असं बघा, एखाद्या वेळी एखादा माणूस स्वतःच्या मुलासाठी मुलगी बघायला गेला. बहुतेक जुना काळ होता, त्या काळात सुना बघितल्या जात होत्या, आता बायका बघितल्या जातात. काय 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 म्हणलं बुवा? बाप बघायला जात होता तेव्हा सुना शोधल्या जात होत्या. आता जेव्हा स्वतःच पोरगा बघायला जातोय तेव्हापासून. पण जुना काळ ती सून बघायला गेलेला गावचा मोठा पाटील माघारी आला आणि बायकोने हातावर तांब्या दिला. आणि बायकोने हातावर तांब्या दिल्यानंतर बायको म्हणे, हे पाणी घ्या आणि हे सांगा पोरगी नेमकी कुणास. ते पाटील म्हणले, नाकी डोळे छान आहे. नाही हो, तसं सांगू नका. नाही म्हणे रंग गोरा. नाही तसं सांगू नका. असं सांगा ना, कुणासारखी दिसते म्हणजे जरा मला अंदाज आहे. म्हणजे म्हणजे अमक्या तमक्याच्या पुरीसारखी थोडी. हा मग तसा अंदाज द्या. नामदेवराय, तुम्ही असं करा. तुम्ही आता हे जे सांगताय ना, ही हलोकितेची सर्वाभूती सम, ते काही लक्षात येत नाही. त्यापेक्षा नेमके कुणासारखे तेवढे सांगा. यादी सांगतो, वेळ झाल्या कारणे सगळी यादी विस्तारानं सांगत नाही. संतांच्या पंक्तीमध्ये नामदेवरायांनी विचार केला, बसवावं कुणाला. मी मागाशी बोललो त्याप्रमाणे झाडाला बसवावं तर ते विशिष्ट काळात फळ देतं, काही काळानंतर फळ देत नाही. मेघाला बसवावं तर मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसी न पुरे.
तीर्थाला बसवावं, तीर्थक्षेत्रांना बसवावं, तर मनसंकल्पाची पापे न जाय तीर्थाची या बापे. मनानं केलेलं पाप तीर्थाला फेडता येत नाही. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. संत तिथं श्रेष्ठ ठरतात. गायीला बसवावं तर ब्रह्मदेवासाठी काळ भैरवनाथाच्या दरबारात लबाड बोलली होती, त्याच्यामुळे गायी अपुरी ठरली. तुकोबा आपल्यासारख्याने काय बसवावं? तुकोबा एका अभंगात प्रयत्न करतात. बहुतेक अभंग सगळ्यांच्या पाठातला चंदनाचे हात पाय हे चंदन. तुकोबांनी एवढा सायास केला. तुकोबांनी पहिल्यांदा चंदन बसून बघितला, का कोणास ठाऊक त्यांना अपुरा वाटला, म्हणून तुकोबाने पुन्हा तिथंच त्याच अभंगातल्या उत्तरार्धात परीस बसून बघितला, अपुरा वाटला. त्याच अभंगात पुन्हा दिवा बसून बघितला, अपुरा वाटला. साखर बसून बघितली, अपुरी वाटली. शेवटी तुकोबांना सज्जनापर्यंत यावं लागलं, पण संतांना तंतोतंत जोडी काही तुकोबांना शेवटपर्यंत लागली नाही. जर तुकोबांना लागली नसेल तर तुकोबाच्या अभंगावर जगणारे आम्हाला काय जोड्या लागायच्यात? तसं बहुतेक नामदेवरायांनी देखील सगळे प्रयत्न केले. चंदन अपुरं ठरलं. बहुतेक तुकोबांची एवढे हाल का झाले? तुकोबांना एवढे चौघांना बसून बी अपूर्णत्व का? चंदनामध्ये एखादा काहीतरी दोष सापडला असेल. काय होतं काका, असं बोलत बोलत मला सुमार्गा होत नाही, मग लांब जात कीर्तन, मग माणसं पुन्हा बोलवत नाही, असं होतंय. पण सुचलंय तर बोलू काय? चंदन सुगंधीच करत, पण तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान हो. या अभंगाच्या शेवटी तुकोबांनी संतांना पुन्हा एकदा चंदनाच्या पंक्तीत बसवण्याचा प्रयत्न केला, पण तिथं तुकोबांनी शब्द वापरताना खूप गोड वापरला. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी. जे चंदन अक्का घ्यायचा नाही, फक्त त्यातले गुण घ्यायचे. आणि ज्या अर्थी गुण घेतायत त्या अर्थी काहीतरी दोष असले. मग बुवा दोष काय? सोप्पा सांगतो, एका शब्दात सांगतो. चंदन सगळ्या झाडांना पवित्र करतं, सुगंधी करू शकतं. चंदनाच्या सुगंधित झाड गेलं की चंदन त्याला सुगंधी करतं. पण 3 झाडं अशी आहेत ज्याला चंदन सुगंधीच करत नाही. कोणकोणती? कडुलिंबाचं, केळीचं आणि बांबूचं. कळक? बांबू. कडुलिंबाला सुगंधी करत नाही, त्याचं कारण असं. कडुलिंबाला सुगंधी करत नाही त्याचं कारण असं, बहुतेक कडुलिंब स्वतः चंदनाच्या संगतीत गेला. चंदनाने आपल्या जातीचा म्हणून जवळ घेतला. पण का कुणाष्टो कडुलिंब संगतीत गेला, पण चंदनाने त्याला जवळ घेतल्यानंतर सुद्धा कडुलिंबाने स्वतःचा कडूपणा सोडला नाही. आणि गावोगाव असे बरेच कडुलिंब आहेत. शपथ, दोष चंदनाचा नाही ना. ज्ञानेश्वरी वाचून जर तुमची वृत्ती स्थिर होत नसेल तर बहुतेक समजायचं आपल्यातला कडूपणाच गेला नाही. गाथेला स्पर्श केल्यानंतर सुद्धा जर समजा तुमच्या मनातली वृत्ती स्थिर होत नसेल तर समजायचं तुकोबांनी आपल्याला मिठीत घेतलंय हो, पण आपल्यातला अजून कडूपणाच गेला नाही ना. काही घडी कीर्तनात बसून तंबाखू मारतात. काय वाटतं तुम्हाला? नाही अनुभव आला तुम्हाला वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात? तुम्ही नाही म्हणा. हा बरं, ते काय असतं, पाकिटात मेंदा असल्यामुळे करावं लागतंय. मग लिव्हर फुटून मेलेला गडे असला तरी यासाठी केला होता, 8 तास सोडवावा लागतो. हा पण हे काय का नाही, तिथं कडूपणा गेला नाही. हा कडुलिंबाचा दोष आहे, चंदनाचा काय दोष आहे? तुम्ही चंदन सुगंधी करत नाही म्हणजे केळीला एक चंदन सुगंधी करू शकत नाही. केळीला का सुगंधी करू शकत नाही? केळीचं झाड असं ज्याला लाकूड नाही. केळी फक्त पडद्यापासून तयार झाली आणि त्यामुळं चंदन केळीला सुगंधी करत नाही. बुवा तुम्ही बांबू म्हणला, हो, बांबू ही गवतवर्गीय वनस्पती आहे. बांबूचा सक्का भाऊ ऊस. आणि गवतवर्गीय वनस्पतीचं राहता असं, गवतवर्गीय वनस्पती गाठीच्या असतात. परत हसतंय, काय हसतंय? गवतवर्गीय वनस्पती गाठीच्या असतात. चंदनानं बांबूला जवळ घेतला. चंदन म्हणे गाठीचा तर गाठीचा, पण जातीचा. चला लांब जाईल विषय. आता म्हणजे कळाला असेल तर कशाला माझ्या वाणीतून स्पष्ट करून घेता या. आणि चला तुम्हाला काय माझ्याबद्दल तक्रार करायची ते करा, ते वाक्य बोलूनच जातो. आतल्या गाठीचं असेल तर त्याचं कवाच कल्याण नाही. विठ्ठल 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 सांगा नामदेवराया मग एखादं दृष्टांत जेणेकरून संतांचं हुबेहूब वर्णन होईल. तेव्हा नामदेवरायांनी हे सगळे मागे सारले आणि फक्त एक दृष्टांत नामदेवरायांना आठवला. नामा म्हणे गाय
दूध एक सार. जसं दुधामध्ये गाईचं दूध सार आहे, तसं सकल मानव जातीमध्ये संत सार आहेत, साधू सार आहेत. महाराज ओळखायचे कसे? इहलोकी तोची सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेनो कदा. म्हणून त्यांच्या अंतकरणात भ्रम नसतो. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. हे पटलं, हे पटलं. जर तेच थोर आहेत तर आम्ही त्यांच्या संगतीत राहू. पण फायदा संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. काहीसा या अर्थाचा चार चरणाचा अतिशय गोड अतिशय पवित्र आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण म्हणजे बेलवाडी. इंदापूर तालुक्यातलं वारकरी संप्रदायावर प्रेम करणारं तथा वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन चाललेलं एक अग्रगण्य नाव. मी थोडं जबाबदारीने बोलतो, अभ्यासाने बोलतो, अभ्यासाने तथा अनुभवाने बोलतो. तुषार बुवा ऐका, संत बुवा ऐका, थिटे महाराज तुम्ही ऐका, काका तुमच्या सहित श्रीनिवास बुवा ही तालुक्यातली माणसं आहेत, ह्यांना नाही मी ऐकत. दीपक बुवा तुम्ही ऐका, बाकी सगळ्यांनी ऐका. झालं असं, हा पुणे जिल्ह्याचा अलीकडचा भाग, दौंड तालुका खालचा हा इथं चिटकून असलेला नगर जिल्ह्यातला कर्जत तालुका, हा इंदापूर तालुका, बारामती तालुका, पलीकडे गेलं फलटण तालुका, तिथं खंडाळा तालुका, वर मान तालुका, इकडं सांगोला, पंढरपूर, हे सगळे परिसरातले आपले तालुके घेतले. त्यांच्या शेजारी आणि मध्यभागी माळशिरस तालुका. ह्या सगळ्या तालुक्यांच्या बाबतीत काका तुम्ही जबाबदारीनं मी म्हणतो तेवढे एका गोष्टीचं निरीक्षण करा. ह्या सगळ्या तालुक्यांमध्ये कीर्तन करत असताना सगळ्यात जास्त कीर्तनकाराचा कस लागतो इंदापूर तालुक्यात. कधी बघा, त्याचं कारण असं आहे, कीर्तनकारांनी म्हणजे ज्येष्ठ कीर्तनकारांनी गुरुनामगुरु काळेबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही माते, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, ह्या तालुक्याने कधीही कीर्तनकार बोलवत असताना त्याची प्रसिद्धी बघण्याआधी सिद्धी बघितली. तो कीर्तनकार म्हणजे चला तुम्ही बसलाय म्हणून बोलतो. अलीकडे एखाद्याने महाराज म्हणून हाक मारली तर गडबडीने बघू वाटत नाही. पहिलं कारण प्रश्न पडतो, आपण काही एकटंच महाराज आहे का? आणि दुसरं कारण प्रश्न पडतो, आपण खरंच महाराज आहे का? नाही, ह्या तालुक्याचं वैशिष्ट्य असं, जबाबदारी नाही का? मोठमोठ्या कीर्तनकारांनी ह्या तालुक्याला परमार्थ शिकवला आणि मग बाकीच्या कीर्तनकारांना ह्या तालुक्याने परमार्थ शिकवला. बाबा रे, कीर्तन करायचे असतात तर ते अशी करायचे असतात. कीर्तनात बसलेला श्रोता कीर्तनकारापेक्षा हुशार आहे असं तुम्हाला इंदापूर तालुक्यात आल्यानंतर जाणवेल. प्रचंड हुशार असणारी माणसं आणि त्या हुशार माणसांमध्ये अध्यात्माचा वसा जपणारं हे बेलवाडी गाव. प्रचंड श्रीमंत लोकांनी सुद्धा या गावामध्ये परमार्थाची कधी कास सोडली नाही. बहुतेक पैसा आल्यानंतर मी बऱ्याचदा बोलतो, माणूस दुःखात असला की त्याला देव आठवतो, सुख आलं की त्याला व्याभिचार आठवतो. बहुतेक दुःख असले की त्याला देवाची आठवण येते. का कोणास ठाऊक मोरे महाराज, ज्यावेळी त्याला सुख येतं तेव्हा त्याला देव आठवायच्या ऐवजी व्याभिचार आठवायला सुरुवात होते. पण या तालुक्यानं ती परंपरा मोडीत काढली. जरी माणसाजवळ श्रीमंती आली, पैसा पाणी आला, तरी हे माणसं कधी ज्ञानोबा तुकोबांना विसरले नाहीत, पंढरीच्या पांडुरंगाला विसरले नाहीत. त्यामुळे ह्या परिसराचा आध्यात्मिक विकास प्रचंड झाला. ह्या गावानं बरीच पारायणं अतिशय दिमाखात साजरी केली. त्यातलं एक मोठं आणि अतिशय गोड पारायण गेली 50 वर्ष त्यांनी ही परंपरा अखंड अविरत जपली. 25 गेली 25 वर्ष त्यांनी ही परंपरा अखंड अविरत जपली आहे. ऐका, कोणताही सोहळा करायचं म्हटलं तर तो नोहे एकल्याचा खेळ. कोणी एकटा म्हणेल मी करेन तर तो पूर्णत्वाला जात नाही. म्हणून मेळ मिळविला या न्यायानं सगळ्या लोकांना एकत्र केलं. आणि माझं स्वच्छ मत असं आहे, जोपर्यंत हा कार्यक्रम माझा आहे असं सगळ्यांना वाटत नाही तोपर्यंत कार्यक्रमाला उंची प्राप्त होत नाही.
कुणीतरी एकट्याने करायचं म्हटलं की मग थोडस तो कार्यक्रम लोक त्याच्याकडे बघताना थोडी संकुचित भावनेनं बघतात. पण ह्या कार्यकर्त्यांचं तथा विशाल बुवा ह्या संयोजकांचं मी प्रचंड मनापासून आभार तथा कौतुक एवढ्यासाठी करतो. एक तर काका सहजासहजी मी कुणाचंच कौतुक करत नाही, त्याच्यामुळे धंद्यावर बराच परिणाम झालाय. पण नाही ते लागतंय सध्या तसं नाही म्हणजे आपलं असं चला. सहजासहजी मी कुणाचं कौतुक करत नाही, पण एक आहे जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणल्याशिवाय मी कधी माघारी जात नाही. ह्या लोकांचं कौतुक एवढ्यासाठी सगळ्या लोकांना ह्यांनी विश्वासात घेतलं, सगळ्या लोकांना ह्यांनी विश्वास दिला. कार्यक्रम माझा आहे म्हणण्यापेक्षा कार्यक्रम आपला आहे ही भावना सगळ्यांपर्यंत पोहोचली आणि एकदा पुढं चालणारी माणसं प्रामाणिक आहेत हे कळालं की मग अख्खं गाव पाठीशी उभा राहतं. म्हणूनच की काय एवढी मोठी भव्य दिव्य कथा पार पडली. बहुतेक आपल्या परिसरात कथेचं लोकांना जास्त ज्ञान नाही तथा सवय नाही. ती कथा ऐकायच्या म्हणलं की तुम्हाला मराठवाड्यात जावं लागेल. पण तरी सुद्धा मी विशाल बुवाजवळ प्रत्येक वेळी त्या गोष्टीची दखल घेत होतो. बाबा रे कसं चाललंय. अतिशय गोड कथा ह्यांनी पार पाडली. त्यानंतर त्यांनी पारायणाला सुरुवात केली आणि एक भव्य दिव्य पारायण ते संपन्न करतायत. आज त्या पारायणाचा दुसरा दिवस. तो दुसरा दिवस संपन्न करीत असताना मी जर बरोबर बोलत असेल तर सन्माननीय छोटू काकांच्या माध्यमातून या ठिकाणी एक यज्ञाचा सोहळा मंदिराच्या पाठीमागं सुरू आहे. महाराष्ट्राच्या मातीत बऱ्याच छोट्यांना वाटतं लोकांनी आपल्याला मोठं म्हणावं. आमची विदळ पडते यासाठीच आहे. महाराष्ट्राच्या मातीत बऱ्याच छोट्यांना वाटतं माणसाने आपल्याला मोठं म्हणावं. पण या मातीत दोन महात्मे आहेत, असताना मोठे आहेत पण स्वतःला छोटं म्हणून घेतात. त्यातलं पहिलं नाव गुरुनाम गुरु छोटे कदम माऊली आणि दुसरं नाम गुरुवर्य छोटू काका. ही दोन माणसं असताना आभाळा एवढी मोठी, पण का कुणाष्टो त्यांना कधी स्वतःच्या नावापुढं मोठं असं लावू वाटलं नाही. त्यांनी कधी लावलंही नाही. काकांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ सोहळा संपन्न होतोय. ज्यांना ज्यांना शक्य तथा ज्यांना ज्यांना त्या पुण्यामध्ये सहभागी व्हायचे त्या प्रत्येकाने या सोहळ्याचा आनंद घ्या अशी एक नम्रतेची विनंती करतो. तथा पुनश्च एकदा त्या भगवान शंकराच्या चरणावर कैलास राणा शिवचंद्र मौळी फणेंद्र माता मुगटी झाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवीन शंभो मज तथा यांस कोण तारी. देवा आम्हाला तुझ्याशिवाय दुसरा कोणी तारक नाही. हे शंभो शिवशंकरा तुझ्या दरबारात तुझ्या कृपेने सुरू असणारा हा सोहळा चंद्र सूर्य असेपर्यंत असाच चालू राहू दे. सोहळा मोठा झाला की कधी कधी त्या सोहळ्याला नजर लागते, दृष्ट लागते. मोठमोठाले सोहळे निव्वळ काही लोकांच्या हेकेखोरपणामुळं बंद करावे लागले. आमच्या माळशिरस तालुक्याचा सप्ताह होत होता, खूप मोठा सप्ताह होत होता. पण काका मला वाईट वाटतं, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. एखाद्या वेळी पारायणात राजकारण आलं की मग बहुतेक त्या गोष्टी लयाला जातात. हे शंभो शिवशंकरा माझी तुझ्याकडे खूप प्रामाणिक प्रार्थना आहे. सोहळे एवढे मोठे व्हायला बऱ्याच जणांनी बरंच कष्ट घेतलेलं असतं. सहजासहजी होतं काय हो काका. त्या सगळ्यांच्या कष्टाला प्रामाणिक कष्टाला फळ दे आणि भगवंता तुझ्या दरबारात असणारा हा सोहळा ह्या लेकरांच्या कष्टानं दिवसेंदिवस आणखी मोठा होत जाऊ दे एवढीच प्रार्थना त्याच्याकडे करतो आणि निवडलेल्या अभंगाला प्रवृत्त होतो. विठ्ठल कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 विठ्ठल. वा बरोबर 9:15 वाजले. माझ्याकडे 15 मिनिटाचा वेळ आहे. 4 चरण अजून माझी सोडवायची राहिले. मग मी जर बरोबर बोलत असेल काका तर मला 3:45 मिनिटात एक चरण सोडवावं लागेल. 15 मिनिटात माझी 4 चरण सोडून होतील. असंच होईल संत बुवा. झालं मनासारखं आहे का नाही. असंच होईल. चला पण जेवढं उगवल तेवढं उगवल. काय पेरण्याचा प्रयत्न मी करतो.
बारकाय नाही का, थोडं शांत आहे का? आज तुम्ही सगळे बसला, एवढं गोड वातावरण तुम्ही दिलंय. हे अतिशय गोड मंडळी माझ्या पाठीशी उभा आहेत, सन्मान्य काका समोर बसलेत. तुम्ही सगळी ऐकणारी माणसं आहे म्हणून थोडं जबाबदारीनं बोलतो, थोडं बोलतो, जबाबदारीनं बोलतो. अतिशय शांत आहे का? मुळात माझं स्वतःचं स्वच्छ मत आहे, संत साहित्यातले अभंग म्हणजे व्हॉट्सअपच्या रचलेल्या कविता मुळीच. आणि मी स्वतःपुरता नियम घालून घेतलाय. परमार्थ कुणी कसा करावा हे सांगण्या इतपत माझी उंची नाही, तेवढी माझी पात्रता नाही. त्यामुळं बहुतेक मी जेवढे नियम घालून घेतले ते स्वतःसाठी. मी स्वतःच्या कीर्तनाला तथा स्वतःच्या आयुष्याला एक नियम घातलाय काका. एखाद्या वेळी आपलं कीर्तन लोकांना नाही आवडलं तरी चालेल, पण 2 तासाच्या कीर्तनात सिनेमातलं एकही गाणं म्हणायचं नाही. रचलेलं गाणं कीर्तनकाराने, मी तर गातच नाही, मी गात नाही. त्याचं कारण असं आहे, ह्या गड्यांना माझ्या मागे म्हणा येत नाही. ह्यांना वाटतं ह्याला येत नसेल, ह्यांची आपदा होऊ नये म्हणून मी गात नाही. तुम्ही बघितलं असाल आल्यापासून मी ह्याला सुधरून द्यायचो. पण ते बऱ्याच जणांना सुधारायचं बंद होतं, मग मी गातच नाही. नाहीतर मग ती त्याला काय, रचलेली गाणी तुम्ही ताट बसला, मी रचलेलं गाणं सुद्धा म्हणून दाखवीन. आई सागर माय काय मायेचा गेली काट्या. संत साहित्यातले अभंग हे रचलेली गाणी अजिबात नाहीत. ह्या प्रत्येकाच्या पाठीशी काहीतरी पण पूर्व पीठिका आहे. विनाकारण नाही हो, विनाकारण नाही. सांगू, अभंगाचं पावित्र्य जपावं कुणी, कीर्तनकाराने का समाजाने? शीतल दादा काय मत आहे तुमचं? चला जाहीर. अभंगाचं पावित्र्य जपलं पाहिजे कीर्तनकाराने का समाजाने? अहो कीर्तनकारांनीच जपलं पाहिजे. का जपलं पाहिजे? मी ते बाकी पुण्यन वगैरे परंपरा ह्या सगळ्या गोष्टीच्या बाजूने सांगणेच. मला एवढंच कळतं, हे अभंग गायल्यानंतर आमच्या सारख्यांच्या घरातल्या चुली पेटतात म्हणून जपलं पाहिजे. आणि ते दीपक बुवा किती जपलं पाहिजे? बहुतेक कीर्तनकाराने अभंगावर प्रेम करावं, त्या गाणाऱ्यांनी स्वरावर प्रेम करावं, वाजवणाराने मृदंगावर प्रेम करावं. किती करावं? मृदंग क्षेत्रातलं एक मोठं नाव घ्यायला चाललोय, गुरुनाम गुरु शंकर बापू आपेगावकर. मोठं नाव आहे, ज्याला ज्याला माहिती आहे त्याला सगळ्यांना त्याची प्रचिती आहे. बापूंनी स्वतः असा मृदंग खांद्यावर घेतला होता आणि बापू अमेरिकेच्या विमानतळावर उतरले. झालं असं, बापू अमेरिकेच्या विमानतळावर उतरले, पण अंगावर मात्र वारकरी पोशाख होता. कुठं? अमेरिकेत. तरी सुद्धा पोशाख मात्र वारकरीच होता. वारकरी पोशाखावर बापू उतरले. अंगात नेहरू होता, धोतर होतं, डोक्यावर टोपी होती. आणि बहुतेक ज्याला डोका आहे ते टोपी घालतातच. चला, डोक्यावर टोपी होती. असा सगळा पेहराव करून बापू तिथपर्यंत पोहोचले होते. अर्थात तिथल्या काही लोकांनी बापूंकडे बघितलं, बापूंच्या खांद्यावरती मृदंग होता आणि बापू तसे विमानतळावरून विमानातून खाली उतरत होते. जसं तिथल्या संयोजकांच्या लक्षात आलं बापू आलेत म्हणून, तिथले काही संयोजक धावत आले. बापूंचा मात्र मृदंग खांद्यावरती आहे आणि संयोजक धावत आले. त्यांनी सांगितलं ते वाद्य आमच्याकडे द्या. अमेरिकेतलं सांगतोय मी. ते वाद्य म्हणे आमच्याकडे द्या. बापूने कुणाकडे मृदंग दिला नाही. बापू तसाच मृदंग खांद्यावर घेऊन चालायला लागले. संयोजक विनंती करून करून थकले. मग संयोजकांनी थोडस पुढे चालायला सुरुवात केली. बापू पाठीशी चालायला लागले. पण हे सगळं तिथल्या एका पत्रकाराला जाणवलं. तो पत्रकार धावत आला, मराठी पत्रकार होता. त्याने बापांच्या पुढे माईक धरला आणि बापूंना सहज प्रश्न विचारला. म्हणे हे वाद्य तुम्ही कुणाकडेच दे नाही, एवढी माणसं तुम्हाला विनंती करतायत, तरी हे वाद्य तुम्ही कुणाकडेच दे नाहीत, ह्याचं कारण काय? तेव्हा शंकर बापूंनी अमेरिकेत दिलेलं उत्तर आहे, का कुणास ठाऊक. पण त्या पत्रकाराने प्रश्न विचारल्या थोड्याशा बापूंच्या पापण्यांच्या कडा ओल्या झाल्या. कदाचित एकदा निवृत्तीवर गेलेली माणसं पुन्हा वृत्तीवर येऊन रडत नाहीत. पुन्हा त्यांच्या डोळ्याला पाणी पाहणं अवघड जातं. मग खरं तर बापू एवढा मोठा माणूस पण वृत्तीवर का आला आणि का बापूंच्या डोळ्याला पाणी आलं? त्या पत्रकाराने प्रश्न विचारला. म्हणे ते मृदंग द्या ना कुणाकडे तरी. बापू म्हणे मी हा कुणाकडेच देत नाही, ह्याचं एक कारण आहे. खरं सांगू का म्हणले, हा खांद्यावर आहे म्हणून मी अमेरिकेत आहे हो. हा खांद्यावर आहे म्हणून मी अमेरिकेत आहे. तुमच्या सगळ्यांसाठी ते वाद्य आहे, माझ्यासाठी तो माझा
पांडुरंग आहे, माझ्यासाठी तो माझा देव आहे. आणि मला सगळ्या वारकऱ्यांना सांगायचंय, बाबांनो, देव खांद्यावर आहे तोपर्यंतच तुम्हाला किंमत आहे, तोपर्यंतच तुम्हाला किंमत आहे. मृदंगाचार्याने मृदंगाला पांडुरंग मानावं, गाणाऱ्यांनी स्वराला पांडुरंग मानावं, तर कीर्तनकाराने अभंगाला पांडुरंगच मानावं. या वृत्तीवर स्थिर होऊन निवडलेल्या अभंगाची पूर्वपेटिका तुमच्या समोर मांडायची झाली, किंवा नामदेवरायांनी आजचा अभंग का लिहिला, संत साहित्य का लिहिलं, याचीच विचार भूमिका तुमच्या पुढे मांडायची झाली, तर झालतास त्या वाळवंटात सभा भरली. थांबा थांबा, शब्द चुकीचा गेला माझ्याकडून. सभा म्हणलो काय? सभा नकोच काका, त्या शब्दावरचा विश्वासच उडून गेलाय. बहुतेक जिथं बोललेलं काहीच खरं होत नाही त्याला सभा म्हणावं लागते. त्यामुळं त्याला मी पर्याय एखादा शब्द सापडतोय का बघतो भाऊ. हा चर्चा भरली. चर्चा वाळवंटात होती, आणि वाळवंटात चर्चा होती. मुळात वाळवंटातली चर्चा होती, आणि चर्चेत स्वतः नामदेवराय बसले होते. राहता असं मोठ्यांची चर्चा सुद्धा मोठीच असते. आणि हे वाक्य जबाबदारी नाही का? मोठ्यांची चर्चा सुद्धा मोठीच असते. ज्या चर्चेत कुणाचा अपमान केला जात नाही, समजायचं चर्चा मोठ्यांची आहे. ज्या चर्चेत कुणाला कमी लेखलं जात नाही, समजायचं चर्चा मोठ्यांची आहे. ज्या चर्चेत कुणाची मापं काढली जात नाही, समजायचं चर्चा मोठ्यांची आहे. ज्या चर्चेत कुणाची निंदा केली जात नाही, समजायचं चर्चा मोठ्यांची. कोणाला कमी लेखलं जात नाही, आणि बहुतेक कोणालाच लेखू नका. काळ असतो ज्याने त्याने आपापल्या पद्धतीनं जिंकण्याचा प्रयत्न केलेला असतो. ज्याचं त्याचं स्वतःचं त्या पद्धतीनं केलेलं कष्ट असतं, आणि या कष्टाच्या पाठीमागं त्याचं प्रारब्ध उभा राहिलेलं असतं. अन्न मान धन आणि मानधन प्रारब्ध आधी. काय 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 म्हणलं सोळबुवा? अन्न मान धन आणि मानधन प्रारब्ध आधी. त्याच्यामुळं कुणाशी कसली तुलना करू नका, कुणाला कधीच कमी लेखू नका. कमी लेखण्याची तर चूक अजिबात करू नका. पाठीमागल्या 4-5 वर्षापूर्वी जी पोरं गायला होती त्यांच्या आता तारखा मिळत नाहीत. हाय, पाठीमागल्या 4-5 वर्षापूर्वी जी पोरं गायला होती त्यांच्या आता तारखा मिळत नाहीत. आणि पाठीमागल्या 4-5 वर्षापूर्वी ज्यांच्या तारखा मिळत नव्हत्या, डायऱ्या पांढऱ्या फेक पडले. बायकोनी परवा दिवशी विचारलं, बुवा धोतारने असायचंय का त्याच्यावर कुरवड्या वाळू घालू? लय हिंदी झालं, कुठं गेला नाही काय बोभाटा बी नाही ना. अजून बी पुढं बघितली मी डायरी, 2-4 पानं उलटली. निळ्या शाईचं काय कुठं अक्षर दिसलं नाही. उगं 500-600 रुपयाचं भांडवल गुंतून पडण्यापेक्षा आपले एकतर कुरवड्या वाळू घालती, नाही तर एखाद्या वामन काकाला देऊन टाकतात आपला अंतरपाठ म्हणून का वापरणं. पण पण नकोच म्हणले, नकोच. ते बघा बरं जरा, काळ असतो. काही जणांनी गाजवलेला असतो, काही जण गाजवत असतात, आणि काही जण गाजवणार असतात. कधीच कुणाची निंदा करू नका, कधी कुणाला कमी लेखू नका, कधी कुणाची मापं काढू नका, कधीच कुणाचा अपमान करू नका. अपमान हे असं कर्ज असतं, बहुतेक देणारा व्याजासहित द्यायचा प्रयत्न करतो. सहजासहजी तो नुसत्या मुदलीवर माघारी दिला असं सांगता येत नाही. 4 नियम पाळा. नामदेवरायांच्या चर्चेत हे 4 नियम पाळले जात होते. चर्चा मोठ्यांची होती, वाळवंटात भरली होती, आणि त्या चर्चेत स्वतः नामदेवराय बसले होते. का कुणास ठाऊक, पण त्या चर्चेत नामदेवराय बसलेले असताना चर्चा निघाली वाल्ह्या कोळ्याची. अरे म्हणे, एक दरोडेखोर माणूस, पण त्याने शतकोटी रामायण लिहिलं. बहुतेक झालं असं,
वाल्या कोळ्याची भेट नारद महर्षी बरोबर झाली आणि नारद महर्षीनं वाल्या कोळ्याला विचारलं, वाल्या काय करतो? म्हणला माणसं मारतो. वाल्या माणसं मारणं पाप आहे. वाल्या म्हणे असू द्या, ओरडू नका. माणसं मारणं पाप आहे हे मला बी माहिती आहे, पण माझी अडचण अशी आहे, माणसं मारणं पाप आहे पण मी 2 पोरांचा आणि त्यांच्यासाठी बाकी कुणासाठी नाही, त्या पोरांसाठी एवढं सगळं करावं लागतं. बहुतेक तुम्ही आम्ही सगळेजण सुद्धा जेवढी पाप केली कुणासाठी? भाऊ नसताना भावाचा बांध कोरला कुणासाठी? हा, इकडूनच शर्टाचं कार्डाचं पैसे घेऊन गेला आणि भावाच्या नावाने गंठन करून आला. जावला बी कळून दिलं नाही, सासूला बी कळून दिलं नाही. कुणासाठी? कुणासाठी? उपारणी टाकून मस ऐकली कुणासाठी? आपली मस 5 लिटर दूध देते तरी सुद्धा आपला 10 लिटरचा रत्तीबाई गावात. नाही, खोटं बोलू नका. कुणासाठी? बहुतेक का कुणास ठाऊक, पण वाल्या कोळी म्हणे मी 2 पोरांचा बाप आहे. नारद महर्षी म्हणे असू दे, जरी तसं असलं तरी ते तुझ्या पापात सहभागी आहेत का? ते म्हणलं असते. आदंतरी बोलू नको, आदंतरी बोलू नको. घरी जा, विचारून ये. दावत आला, अंगणात उभा राहिला, बायकोला हाक मारली, बायकोला म्हणे आहो. कुणाला आहो म्हणला? कुणाला? तुषार बुवा तेव्हा 1,500 मिळत नव्हते तरी तो आहो म्हणला. नाही गळ्याचे नाही. आणि माझं स्वतःच स्वच्छ मत आहे, ज्याला संसार सुखाचा करायचा आहे त्याने गोड बोलूनच राहावं. बरं चला, समजा माझं हे वाक्य चुकलं का? काय आपण करू शकतो? समजा ठरवलंच आपण गोड नाही बोलायचं, काय करू शकतो आपण तरी दुसरं? काय नाही, मला लय राग आल्यावर मी गप्प बसतो. अक्कलच बंद आहे. एवढीच केली का? हो का? एवढे असं ह्याच्यापेक्षा उच नाही. इचू मोठा काय बारका काय झटका. उलीस सुद्धा इश कमी नाही. उलीस आपली बेजारी झाली, म्हणजे माझी स्वतःची वैयक्तिक बेजारी झाली. सकाळी कीर्तनावरून आलो, सकाळी कीर्तनावरून आलेल्या घरात बघितलं तर हॉलमध्ये पाऊल टाकल्या बघितलं प्रचंड केर होता सगळे. बरं आपल्या जेव्हा राग येतो असं एवढं लांब न फिरून यायचं, घरात आल्यावर केर बघायचं. म्हणजे घरात आलं की आपल्याला घर असं असावं, माणसाला घरी येऊ वाटावं. ह्या अपेक्षेने आपलं मी राग आला, हाक मारली, पण आईला हाक मारली. म्हणजे धडाच झाला नाही आपला. मी आईला विचारलं कुठे गेली? आई म्हणली झोपली. मी डोकवून बघितलं, ससा खाऊन आजगार पसरतो तसं पसरलं होतं. आपला घास नाही, बोलायला येईना, गप बसलो. काका मी ठरवलं गांधीगिरीच्या मार्गातनं निघायचं. म्हटलं लय कळवंडी करण्यात मजा नाही, आपला तसा धडा बी नाही, आपल्या शक्तीचा आपल्याला अंदाज आहे ना. म्हणून मी म्हणलं गांधीगिरीच्या मार्गातनं. म्हणजे दाजी मी काय केलं, दाजी किरसुनी घेतली, किरसुनी घेऊन म्हणलं आपणच लोटायचं. म्हणजे मग बिचारी पळतील आणि म्हणाल बुवा राहून द्या मी लुटते असं माझ्या जीवाला वाटलं. तसं म्हणून मी किरसून घेतली, जोरात आपटाय सुरू. मला काय लोटायचं होतं तेव्हा. बरं माझी काय गरज आहे? लुटणारा गडी लोटत्यात काय? थांबा, काय झालं का? गडबडीत खरंच बोलून गेलो काय? माझी काय गरज आहे म्हणलं लोटायची. मी किरसुनी हातात घेतली, पण मला नुसतं ती आजगार जाग करायचं होतं. कणा किरसुनी आपटा केलं. नाहीतर किरसुनी लोटताना काय किरसुनी आपटावी लागते काय? आणि बारा आपटली, पण ती आमची आई शेजारी होती ना, आमच्या आईला काय ती बघावं नाही. मला म्हणायची बाबू राहून दे. अरे तू रात्री कीर्तनावून आला, उशिरा आलाय, आणि सकाळी बी उठून गेलाय. बरं लोकांच्या दारात जायचं, वरी सरातच कीर्तन करायचं, म्हणजे ती तरी काही तसं फुकटात आहे का? रडावं ही लागतंय तुला तिथं गेल्यावर. मग म्हणली त्यापेक्षा असं कर तू दे इकडं किरसुनी, मी लुटती. आई म्हणायची मी लुटती, मी म्हणायचो मी लुटतो. आमच्या दोघाची कळवंडी ऐकून ती जनावर जागा झालं. ती जागा झाल्यावर ते आलं बाबा पुढं. ती पुढं आल्यावर काका म्या माझ्या मनाला ठरवलं, आमल्या हाताटीला पडू नको म्हणलं. हो काय जरी झालं तरी एवढं आत्ता थोडा नीट चांगला अभिनय केला की जमलंच. म्हणलं आयुष्यभराचं टेन्शन घेऊ म्हणून मी आईला म्हणून आई सोड इकडं, किती माणसांतरी सहन करायचं. घरी आलं की सारखा केर, घरी आला की सारखा दे इकडं किरसुनी माझी मी लुट. आई म्हणाय नको रे बाबू, हो मी तुझ्या पाय. आई म्हणायची
मी म्हणायचं आहे तू ह्या पिक्चर मध्येच नाही, तू बोलू नको का. पण तसं निबार बोलताय ना आता जनावर जवळ आलं तर त्याच्यामुळे मला बोलायचं ना, मी वाढायचो आई तिकडे वाढायची. मला वाटायचं हिनी किरसुनी घेऊन हिनी म्हणावं द्या इकडं मी लोटती. पण शेवट बिचारी चांगले आहे, तिने एका शब्दात आमचं भांडण मिटावलं. म्हणले का दोघं भांडू नका, किरसुनी इकडे द्या बरं. माझ्या जेव्हा लय आनंद वाटला, आम्ही म्हणलं जमलं कडे आमले जिंकली कडे. आता किरसुनी हातात घेतली आणि तिने भांडण मिटावलं. ती म्हणली आता भांडू नका बुवा, एक दिवस तुम्ही लोटा ना, एक दिवस तुम्ही लोटा. आज आईने लोटलंय. दाजी ऐ उद्या बहुतेक वाल्या कोळ्याच्या पत्नीसाठी वाल्या कोळी धावत आला, आहो म्हणला. सांगा म्हणे तुम्ही माझ्या पापात सहभागी आहात का. वाल्या कोळ्याच्या पत्नीने एका क्षणात नकार दिला. मालक, जगावणं तुमचं काम आहे. तुम्ही पापाने कमवून आणा, पुण्याने कमवून आणा, आम्ही तुमच्या पापात अजिबात सहभागी नाही. आणि थोडं ऐका, त्या दिवशी वाल्या कोळ्याच्या बायकोनं नकार दिला आणि त्या दिवशी त्याने नकार देऊन पहिला उपकार स्त्री जातीवर केला आणि दुसरा उपकार संप्रदायावर केला. काय संबंध आहे बुवा. पहिला उपकार स्त्री जातीवर केला. स्त्री जातीला ती बिचारी शिकवून गेली. घरात येणारा पैसा पापाचा असेल तर स्पष्टपणे त्या पापात सहभागी व्हायला नकार द्या. घरात कमवणारा तुमचा मुलगा असेल, घरात कमवणारा तुमचा मालक असेल, उंबऱ्यात उभा राहून एक दिवशी त्याला सांगा, बाबा रे, कमवून आणत असताना तुमच्या नवऱ्याला सांगा, ऐका, कमवून आणत असताना सदैव कष्टाचं कमवून आणा. गोरगरिबाच्या माना मुरगळून कमवलेलं माझ्या लेकरांना खाऊ घालू नका. भ्रष्टाचाराचं कमवलेलं माझ्या लेकरांना खाऊ घालू नका. देशाचं लुटलेलं कमवलेलं माझ्या लेकरांना खाऊ घालू नका. सरकारी योजनेतनं खाल्लेलं माझ्या लेकरांना खाऊ घालू नका. लबाडीचं कमवलेलं माझ्या लेकरांना खाऊ घालू नका. मालक, तुपातलं चांगलं लागतं का नाही मला माहित नाही, पण कष्टाचं चांगलं लागतं एवढं मला माहिती आहे. मी तुमच्या पाया पडते, एक करा. तुमच्या खिशात लाख रुपयाचा खळखळाट नसला तरी चालेल, पण असलेल्या रुपयाच्या पाठीमाग कुणाचा तळतळाट नसावा. एवढी फक्त तुमची कमाई असावी आणि तेवढंच माझ्या लेकरा बाळांनी खावं अशी माझी इच्छा आहे. पहिला उपकार त्यांच्यावर, दुसरा उपकार आपल्यावर. बुवा, वाल्या कोळ्याच्या पत्नीचा संप्रदायावर काय म्हणून उपकार हो. बहुतेक त्या दिवशी जर तिने नकार दिला नसता, वाल्या कोळ्याच्या बायकोनं त्या दिवशी नकार दिला नसता, तर तिने नकार दिला नसता तर वाल्या माघारी आला नसता. ती जर म्हणली असती तुम्ही कमवून आणा, लपवायचं कसं माझी मी बघती, तर बहुतेक तो माघारी आला नसता. वाल्या माघारी आला नसता तर पुन्हा त्याची नारद महर्षी बरोबर भेट झाली नसती. नारद महर्षी बरोबर भेट झाली नसती तर वाल्याचा वाल्मिकी झाला नसता. वाल्याचा वाल्मिकी झाला नसता तर त्याने सूर्यकुळाला रघुकुळ हे नाव दिलं नसतं. नावच जर दिलं नसतं तर त्याने नाव नसतं दिलं तर त्याच्यामध्ये अजराजा जन्माला आला नसता. अजराजाच्या पोटी राजा दशरथ जन्माला आला नसता. राजा दशरथ जन्माला आला नसता तर राजा दशरथाने 703 विवाह करून सुद्धा राजा दशरथ निपुत्रिक राहिला नसता. राजा दशरथ निपुत्रिक राहिला नसता तर त्याने पुत्रकामेष्टी नावाच्या यज्ञासाठी वशिष्ठ ऋषींचं मार्गदर्शन घेतलं नसतं. वशिष्ठ ऋषीने त्याला पुत्रकामेष्टी यज्ञाच्या अगोदर 3 बळी घेण्यासाठी जंगलात लावला नसता तर राजा दशरथाकडून श्रावणबाळ मेला नसता तर श्रावणबाळाच्या आईबापानं शाप दिला नसता. राजा, 4 मुलं होतील पण मरताना त्यातलं एकही लेकरू तुझ्या जवळ असणार नाही. त्यांचा शाप ऐकून राजा दशरथ रडला नसता. रडलेला राजा दशरथ घरी आला नसता तर त्याची भेट कैकेयी बरोबर झाली नसती. कैकेयी बरोबर भेट झाली नसती तर कैकेयीने त्याची समजूत काढली नसती. कैकेयीने समजूत काढली नसती तर दुसऱ्या दिवशी युद्धाला जाताना कैकेयीला सोबत नेलं नसतं. तर रथाच्या चाकाचा आस तुटल्यानंतर कैकेयीने तिथं हात घातला नसता तर कैकेयीला 3 वचनं दिली नसती. वचनच दिली नसती तर माघारी गेल्यानंतर पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ झाला नसता तर त्याच्यातून पायस नावाचा प्रसाद निघाला नसता. तो प्रसाद निघाला नसता तर त्याचे राजा दशरथाने 3 तुकडे केले नसते. पहिला तुकडा सुमित्रेला, पहिला कौशल्यला, दुसरा सुमित्रेला, तिसरा कैकेयीला दिला नसता. हा, भांडणाच्या टायमिंगला मी दिसली आणि प्रसादाच्या टायमिंगला तिसरा
नंबर माझा काय म्हणून काही काही रुसली नसती. रुसलेली काही काही महालातून बाहेर आली नसती. बाहेर आली नसती तर आसमंतातून उडणाऱ्या घारेला तिच्या हातातला पिंड दिसला नसता. पिंड दिसला नसता तर घारीनं तो पिंड उचलला नसता. उचलला नसता पिंड तर तिने तो पिंड केसरी नंदनाची पत्नी अंजनीच्या पदरात टाकला नसता. अंजनीच्या पदरात टाकला नसता तर अंजनीने तो पिंड खाल्ला नसता. अंजनीने पिंड खाल्ला नसता तर मारुतीरायाचा जन्म झाला नसता. आणि मारुतीराया जन्मला नसता तर आपला नवरदेव कुठे निघाला. आयो एवढं सांगाय 7 दिवस सुद्धा पुरता. हो म्हणे मारुतीराया जन्माला आला नसता तर संप्रदायाच्या कलस्थानी उभा राहून तुकोबांनी मारुतीरायाला शरण शरणजी म्हणून प्रार्थना केली नसती. ऐका गड्या, संप्रदायावरती सगळ्यात मोठे उपकार त्या वाल्या कोळ्याच्या पत्नीचे चर्चेला बसलेल्या नामदेवरायांच्या ही गोष्ट लक्षात आली. जर दरोडेखोरानं शतकोटी रामायण लिहिलं असेल तर त्या क्षणाला प्रार्थना घेतली केली, देवा शतकोटी तुझे करीन अभंग. देवा ह्यो नामदेव शपथ घेतो तुझे 100 कोटी अभंग लिहीन. शपथ नामदेवरायांनी घेतली आणि घाम पंढरीच्या पांडुरंगाला आला. बहुतेक त्याचा नियम असा आहे भाऊ, एखाद्या चांगल्या भक्ताने शपथ घेतली की पूर्णत्वाची जबाबदारी विटेवरचा मालक स्वतःच्या खांद्यावर घेतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुमचा संकल्प सत्य असेल, तुमचा संकल्प नीतिमत्तेचा असेल, तुमचा संकल्प समाजाच्या हिताचा असेल तर तो संकल्प पूर्ण करण्यासाठी विटेवरचा मालक सदैव तुमच्या पाठीशी उभा राहतो. गेल्या कित्येक महिन्यापासून या बेलवाडीकरांनी संकल्प केला 25वे वर्ष दिमाखात संपन्न करायचं. संकल्प शुद्ध होता म्हणून विटेवरचा मालक पाठीशी येऊन उभा राहिला आणि एवढा भव्य दिव्य सोहळा उभा राहिला. जबाबदारीने ऐका गड्या, नामदेवरायांच्यासाठी विटेवरच्या मालकाला घाम आला. तो विटेवरचा मालक जवळ आला, नामदेवरायाला विचारलं, नाम्या काय करून बसला रे लेकरा? त्या वाल्या कोळ्याचं ऐकून शतकोटी रामायणाची शपथ घेतली तू? अरे तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आता ती अवधी थोडी आहे. आता तेवढं आयुष्य राहिलं काय? आता कीर्तनाला गेलेला बुवा सुद्धा घरी येईलच का नाही याची खात्री नाही. पाठीमागल्या 15-20 दिवसापूर्वी ती परभणीची 2 पोरं मरून गेली. त्यानंतर दस्तापूरकर मालकांनी विनंती केली 7 ते 9 कीर्तन करा म्हणून. हे काय सांगू का काका, दुर्दैव असं आहे, माणसं मेल्यानंतर आपल्याकडे नियम होत आहेत. माझी इच्छा अशी आहे माणसंच मरू नयेत याच्यासाठी काही नियम असावेत. नाही आज तुम्ही आम्ही घरातून बाहेर पडतो, मला असं वाटतं संतो बुवा, आपण घरातून निघताना रोज मरायला बाहेर पडतो आणि चुकून घरी जातो. रोजच आहे. म्हणूनच की काय रात्री 2 वाजल्या, 2:30 वाजल्या, 3 वाजल्या, गाडी गेट मधून आत गेली, कधीच दारात उभा राहून हाक नाही मारावी लागत. सांगू, रात्रीच्या वेळेला गाडी गेट मधून आत गेल्याबरोबर ती रात्रीचं दार उघडून उभा राहते. रात्री 2-2:30 वाजता खायचंय का काय म्हणून विचारते. ती माझी आई आहे. वाटतं कधीतरी चिडावं आणि तिला म्हणावं, अगं झोपत जा ना, झोपत जा, कशासाठी काळजी करत असशील. मी एकदा तसंही म्हणून बघितलं. काका एकदा उत्तर भारतात गेलते देवदर्शनाला. मी माझ्या दारात कीर्तन करून जाऊन उभा राहिलो. अर्धा तास दारात थांबलो, दार नाही उघडलं. दाय मोकलून रडलो.
त्या दिवशी माझ्या मनाला एक गोष्ट पटली, जोपर्यंत या घरात तुझी माय आहे तोपर्यंतच हाक न मारता हे दार उघडलं जाईल. ज्या दिवशी ही माय घरात नसेल त्या दिवशी स्वतःच्या दारात तुला भिकाऱ्यासारखं उभा राहावं लागेल. त्या दिवशी एका वाक्याची खात्री पटली, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. माय लेकरावर किती प्रेम करते हे सांगण्यासाठी प्रत्येक वेळी माझीच माय सांगावी असं काही नाही. पाठीमागल्या 28 तारखेला ह्या सबंध परिसरानं ह्या काटेवाडीच्या बंगल्यातून लेकरासाठी धावलेली माय बघितली. सगळीकडं 8, 8:30 नंतर बातम्या झळकायला लागल्या. टीव्हीला त्या मातोश्रीनं अजितदादाच्या अपघाताची बातमी वाचली, पण त्या मायला अंदाज आला नाही. वाटलं थोडं खर्चटलं असेल, थोडं लागलं असेल, पण त्या कर्मचाऱ्यांनी जबाबदारीनं त्या टीव्हीच्या केबल कट करून टाकल्या. आईचा मोबाईल फ्लाईट मोडवर टाकला जेणेकरून फोन येणार नाहीत. पण घालमेल मात्र आईच्या काळजाची होती. 5-5 मिनिटाला विचारायची, कोणीतरी विचारा, मला फोन लावून द्या, मला बोलायचंय. अजितला फोन लावा, सुनेत्राला फोन लावा, मला एक शब्द फक्त त्याच्याबरोबर बोलू द्या. का कुणास ठाऊक कुणीच फोन उचलला नाही. खोटं बोलावं लागायचं त्या कुणीच फोन उचलला नाही. चला बरं गाडी काढा, आणि गाडी काढून मला बारामतीला घेऊन चला. बारामतीला आला असेल ना तो आता, बारामतीला घेऊन चला. तेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं म्हणे गाडीचा घोटाळा झालाय. तेव्हा ती माय ताडकन उठली, आणि ताडकन उठून ती माय बंगल्यातून बाहेर चालत निघाली. तिची एवढी इच्छा होती मला माझ्या अजितला बघायचंय, तिची एवढीच इच्छा आहे मला माझ्या लेकराला बघायचंय. महाराष्ट्रासाठी तो माणूस उपमुख्यमंत्री होता, पण एका मायेसाठी ते तिचं लेकरू होतं, एका आईसाठी ते तिच्या पोटचं बाळ होतं. म्हणून ती माय चालत निघाली. नाईलाज झाला सगळ्याचा, आणि शेवटी गाडीत बसून तिथपर्यंत न्यावं लागलं. बहुतेक माझी स्वच्छ इच्छा आहे, कीर्तनात बसलेल्या सगळ्यांना पाया पडून नम्रतेची विनंती करतो, गड्या, जेवढी भीषण घटना तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवली, पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीत तशी घटना कधी घडू नये. पुन्हा या महाराष्ट्राला भगवंतानं एवढा मोठा शाप देऊ नये. काका का कुणास्तो, पण त्या दिवशी प्रत्येक घरातल्या माणसाला आपल्या घरातला कुणीतरी गेल्यासारखा वाटायला लागला. प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी यायला लागलं, प्रत्येकाचं काळीज हळहळलं. दादासारखा माणूस पुन्हा होणे नाही, दादासारखा माणूस पुन्हा होणार नाही. पण आज सुद्धा या मातीमध्ये उभा राहिल्यानंतर सन्मान्य दादांची आठवण काढीत असताना पापण्यांमध्ये तराळलेल्या पाण्यानिशी, ते तुमच्या डोळ्याला आलेल्या पाण्यानिशी माझी तुम्हाला अतिशय नम्रतेची विनंती आहे. 14 कारखान्याचा मालक जर 4 मिनिटासाठी मरू शकत असेल, 50 मीटर राहिली होती धावपट्टी, काय अंतर आहे. 50 मीटर जर विमान बरोबर लँडिंग होत होतं तर कदाचित दादा आज आपल्यात असते. गेल्यानंतर परत असते म्हणण्याला काडी मात्र किंमत राहत नसती. माझं स्वतःचं स्वच्छ मत आहे. एका 25व्या वर्षातल्या पारायणात तुम्ही येऊन बसलाय. मोठमोठाली माणसं पाखरासारखी आपल्यातून चाललेत. कुणाशीच वैर करू नका, कुणाशी वाईट वागू नका, आबोला धरून आयुष्य जगू नका. तुमच्यापैकी प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी आहे, पण का कुणाष्ट एवढं सुंदर वातावरण ऐकून गेल्यानंतर, कीर्तन ऐकून गेल्यानंतर सुद्धा तुमच्या डोळ्यातलं हे पाणी पुसून जातं, तुमच्या डोळ्यातलं पाणी आटून जातं, आणि पुन्हा तिथे गेल्यानंतर तुम्ही त्याच वैराला प्रवृत्त होता. माणसं प्रचंड जपा, माणसावर प्रचंड प्रेम करा. आपली माणसं जपणं, आपल्या माणसांवर प्रेम करणं, याच्यापेक्षा मोठा सध्या परमार्थ शिल्लक राहिला नाही. विठोबार कुमार, जय जय सुबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार.
रखुमा जय रखुमा रखुमा जय रखुमा रखुमा संत संगतीचे काय सांगू सुख आपणा परेखे नाही तेथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगे एह लोकितोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेनो कदा धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित अभंगाच्या 3 चरणाचा अर्थ सांगून झाला मला नाम म्हणे काय तुझ एक सार नाम म्हणे काय तुझ एक तार नाम म्हणे काय